Hi friends, I am SD Farande and today we are going to see the assembly and details of the pillar type tool post in the subject of mechanical working drawing. Friends, today we see what is pillar type tool post. We know the tool post having two types, pillar type tool post and square tool post. We will see today pillar type tool post and what is its assembly and detailed drawing, means part drawing of the pillar type tool post. Let's see the pillar type tool post. What is the pillar type tool post? Pillar type tool post is also known as American pillar tool post, is generally used for लाईट फंक्शन लेथ्स. या पिलर टाइप टूल पोस्टलाच अमेरिकन पिलर असं सुद्धा म्हटलं जाते आणि जे लहान काम करणारे जे काय लेथ्स आहेत अशासाठी आपण यूज करत असतोय. सिंगल पॉइंट कटिंग टूल जो आहे तो होल्ड करण्यासाठी आपण अशा टाइपचा टूल पोस्ट लेथ मशीन वरती यूज करत असतो. टूल हाइट इज फास्ट अँड सिम्पली ऍडजस्टेड बाय शेक द बोट पोर्शन इन इट्स राउंड सिटिंग. हा जो टूल पोस्ट आहे या टूल पोस्टची जी टूल हाईट आहे ती आपण सिंपली ऍडजस्ट करत असतोय. या ठिकाणी एक ब्लॉक दिलेला आहे अशा पद्धतीचा जो कप शेप आहे ज्याच्यामध्ये हा टूल जो आहे हा इझिली आपण ऍडजस्ट करू शकतोय. ऍक्च्युअली ड्रॉइंग बघितल्यानंतर आणि वर्किंग अॅनिमेशन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा कशा पद्धतीनं आपण यूज करणार आहे. आपलं जे ड्रॉइंग असणार आहे या ड्रॉइंग मध्ये हा सिंगल पॉइंट कटिंग टूल आपला दिला असत नाहीये. सिंगल पॉइंट कटिंग टूल नाहीये, टूल कॅरेज असणार नाहीये त्या ठिकाणी. फक्त ही जी असेंब्ली आहे पिलर टाइप टूल पोस्टची ही फक्त असणार आहे त्यामध्ये. तर बघूया कोणकोणते पार्ट्स आहेत डिटेल आणि असेंब्ली ड्रॉइंग मध्ये. फर्स्ट वे पार्ट ड्रॉइंग ऑफ द पिलर टाइप टूल पोस्ट. फर्स्ट पार्ट इट इज नोन एज अ पोस्ट विच इज बॉडी विच इज मेड फ्रॉम कास्ट आयर्न अँड क्वांटिटी इज 1. सेक्शनल हाफ व्यू या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय हा कशा पद्धतीचा. मध्ये एक स्लॉट प्रोव्हाइड केलेला आहे जो मटेरियल रिमूव्ह केलेला आहे आपण वेट कमी करण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी डॉटेड लाईन आहे, या डबल डॉट लाईन दिसत आपला. म्हणजेच काय तर फक्त हा होल नाही आहे तर हा थ्रेडिंग आहे. कितीचा आहे M18 चा थ्रेडिंग आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू दिला या ठिकाणी. डायमेन्शन्स तुम्ही बघा इझिली बघू शकता या ठिकाणी. आता हा जो M18 चा थ्रेड दिलेला आहे टॅप दिलेला आहे या ठिकाणी तर मेट्रिक थ्रेड आहे 18चा बरोबर. मग याच्यात काय इन्सर्ट होणार आहे तर याच्यात बसणार आहे हा स्क्रू ज्याचा M18 हा एक्सटर्नल थ्रेडिंग दिलेला आहे या ठिकाणी. म्हणजे याचा मेटिंग पार्ट हा झाला. त्यानंतर आपण बघू शकताय हा जो ब्लॉक आहे या ब्लॉकला जो इंटरनल डायमीटर आहे तो 60 आहे बरोबर. या ठिकाणी हा जो 60 आहे या 60 मध्ये हा 60 आपण मेट करणार आहे आणि हा जो बॉटमला 74 दिलेला आहे या ठिकाणी तो 74 या 72 वर बसणार आहे. म्हणजे 1 mm चा गॅप राहणार आहे दोन्ही बाजूला बरोबर. हा मेटिंग पार्ट याच्यावरचा आहे. हा बसल्यानंतर याच्यावरती दुसरा पार्ट बसणार आहे तो हा रिंग आहे. हा रिंग जो आहे इंटरनल डायमीटर 60 या 60 तो मॅच होणार आहे याच्यावरती इन्सर्ट करणार आहे आपण. आणि हा ज्यावेळी बसणार आहे त्यावेळी याच्यावरती हा जो कप शेप दिलेला आहे या कप शेप मध्ये हा जो वेज आहे हा वेज आपण याच्यावरती लोकेट करणार आहे. म्हणजे आपला टूल जो असणार आहे तो टूल या वेजच्या वरती असणार आहे आणि या वेजच्या वरती टूल बसल्यानंतर त्या टूल वरती प्रेशर ऍक्ट करायला त्याला पकडून ठेवायला आपण हा जो स्क्रू वापरलेला आहे हा स्क्रू त्या ठिकाणी काम करणार आहे. हे झाले याचे डिटेल पार्ट. तर बघूया याची असेंब्ली कशा पद्धतीने आहे. पहिल्यांदा असेंब्ली ड्रॉ करत असताना जो पोस्ट दिलेला आहे तो पोस्ट पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करून घ्यावा लागेल जो हाफ सेक्शनल व्ह्यू मध्ये दिलेला आहे. टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकताय हाफ सेक्शन म्हणजे ए या कटिंग मिलला कट करायचा आहे. इथं फुल सेक्शन पण दाखवलेला आहे पण दाखवायची गरज नाही आहे. हाफ सेक्शन फक्त दाखवायचा ए जो हाफ सेक्शन आपल्याला सेक्शनल फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत आहे आपल्याला. याच्यामध्ये पहिल्यांदा पोस्ट ड्रॉ करून घेतल्यानंतर त्यानंतर हा जो 2 नंबरचा पार्ट आहे जो ब्लॉक आहे या ब्लॉकला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ड्रॉ करायचा आहे हा 3 नंबरचा पार्ट जो रिंग आहे आणि या रिंग वरती असणार आहे आपला वेज. या ठिकाणी हा वेज दाखवलेला आहे. वेज हा आपण बघत असताना आपल्याला समोर दिसत आहे त्यामुळे त्या वेजची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये.
या स्लॉट मध्ये आपण तो इन्सर्ट केलेला आहे आणि हाफ सेक्शन घेतल्यामुळं या वेजचा जो हाफ पोर्शन आहे तो हाफ पोर्शन आपल्या या ठिकाणी आता दिसत आहे. लक्षात आलं. त्यानंतर या वेज आणि या टूलच्या मध्ये कटिंग टूल असणार आहे, सिंगल पॉइंट कटिंग टूल. ते या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे कारण तो आपल्या ड्रॉइंगचा पार्ट नाही आहे. त्याच्यावरती हा असणार आहे 5 नंबरचा पार्ट, ज्याला मानणार आहे आपण स्क्रू. लक्षात आलं. आणि याच्यावरती याला जो हेड दिला आहे, हेड साइन आपण स्पॅनर यूज करणार आहे, त्याला आपण टाईट करणार आहे. टॉप व्ह्यू जर बघितला, टॉप व्ह्यू मध्ये आउटर जो सर्कल तुम्हाला डार्क दिसतोय तो कुठला आहे, तर हा जो रिंग आहे या रिंगचा तो आउटर डायमीटर आहे 120चा. लक्षात आलं. आणि हा वरच्या बाजूला जो दिसतोय तुम्हाला तो हा स्क्रूचा हेड आहे, तो या ठिकाणी आपल्याला व्हिजिबल आहे, त्यामुळे तो आपण डार्क काढलाय. वेजचा पोर्शन जेवढा वरून व्हिजिबल असणार आहे, म्हणजेच किती आहे, या पोर्शनला हा जो आहे या डायमीटरच्या बाहेर म्हणजे 60च्या बाहेर, इथपर्यंत 60 डायमीटर आहे, 60च्या बाहेर जेवढा तेवढंच आपल्याला व्हिजिबल आहे. 2 सर्कल डार्क दिसत आपल्याला, एक हा 60चा, याच्या व्यतिरिक्त हा वरचा जो सर्कल आहे हा वरचा सर्कल. लक्षात आलं. हा कितीचा आहे, 48चा आहे. म्हणजे 48 आणि 60 असे 2 सर्कल आपल्याला डार्क दिसतात. रिमेनिंग जे काय सर्कल असतील ते सगळे सर्कल डॉटेड ड्रॉ करायचे आहेत. लक्षात आलं. वेज ड्रॉ केल्यानंतर हा जो रिंग आहे या रिंगचा जो पोर्शन ब्लॉक जो आहे त्या ब्लॉकचा जो पोर्शन आपल्याला व्हिजिबल दिसणार आहे तो आपण या ठिकाणी बाहेर जेवढा येणार आहे तेवढाच आपण या ठिकाणी डार्क ड्रॉ केलेला आहे. ब्लॉकचा पोर्शन बाकीचा डॉटेड आहे. ती झाली त्याची असेंब्ली. पार्ट लिस्ट असायला पाहिजे, त्यामध्ये पार्ट नेम, पार्ट नंबर, पार्ट नेम, मटेरियल आणि क्वांटिटी असणार आहे. आता याचे एक सिंपल अॅनिमेशन आपण बघूया, म्हणजे असेंब्ली कशा पद्धतीने केली आहे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, हा जो आहे हा पोस्ट आहे, त्यानंतर हा ब्लॉक आहे, त्यानंतर हा ग्रे कलर मध्ये दाखवलेला आहे, हा जो आहे ही रिंग आहे, नंतर हा वेज पार्ट आहे आणि हा मधला जो आहे हा स्क्रू आहे. तर याचे वेगवेगळे पार्ट्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी. पोस्ट, त्याच्यामध्ये हा ब्लॉक इन्सर्ट केलेला आहे आपण. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे जो कप शेप मध्ये आहे त्याचा शेप कशा पद्धतीने आहे बघा, रिंगचा पार्ट जो आहे तो. त्यानंतर वेज इन्सर्ट केले आहे. वेज त्या पिलरला, त्या पोस्टला जो स्लॉट प्रोव्हाइड केला आहे त्या स्लॉट मध्ये ती वेज इन्सर्ट होणार आहे. ही वेज त्या रिंगच्या वरती आपण बसवणार आहे, बघू शकता या ठिकाणी. आणि वरून असणार आहे तो स्क्रू असणार आहे. तो स्क्रू प्रेशर अप्लाय करणार आहे कटिंग टूल वरती, जो वेजच्या वरती आपण बसवलेला आहे. लक्षात आलं. असा हा असेंब्लीचा पार्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय असेंब्ली बघितल्यानंतर ड्रॉइंग तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. किंवा आपण याचा एक्सप्लोडेड व्ह्यू बघू, जो डिटेल्स आणि असेंब्ली ड्रॉइंग आपल्याला दाखवणार आहे. हे त्याचे डिटेल पार्ट आहेत. हा हाफ सेक्शनल घेतला या ठिकाणी. हा वेज जो आहे या बॉडीमध्ये आपण इन्सर्ट करणार आहे. पण कधी करणार आहे, पहिल्यांदा हा ब्लॉक बेसला येणार आहे. हा ब्लॉक बेसला आल्यानंतर त्याच्यावरती रिंग आपण बसवणार आहे. रिंगची असेंब्ली झाल्यानंतर वेज इन्सर्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर हा स्क्रू वरून या बॉडीमध्ये जो इंटरनल थ्रेडिंग आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल थ्रेडिंग आपण टाईट करणार आहे, बरोबर. त्यानंतर असेंब्ली नंतर आफ्टर असेंब्ली आपल्याला हा जो टूल पोस्ट आहे, पिलर टाईप टूल पोस्ट, हा अशा पद्धतीनं दिसणार आहे, जो हाफ सेक्शन मध्ये दाखवलेला आहे. हा जो पोस्ट आहे, पोस्टचा जो बेसचा डायमीटर आहे आणि या ब्लॉकचा डायमीटर आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅप आहे या ठिकाणी 1 mm चा. तो गॅप या ठिकाणी व्हिजिबल आहे आपल्याला या एक्सप्लोडेड व्ह्यू मध्ये. तर एक सिंपल असेंब्ली आहे पिलर टाईप टूल पोस्टची, जी काही वेळेला तुमच्या परीक्षेला सुद्धा विचारलेली आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.